जालन्यातल्या आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 7 कर्मचाऱ्यांचे तब्बल 67 महिन्यांचे पगार रखडलेले आणि यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून पगार न मिळाल्यानं कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या एका कर्मचाऱ्यावर वर्गणीच्या पैशातून उपचार करण्याची वेळ आलेली आहे। जीर्ण झालेली इमारत, कोसळलेला स्लॅब आणि विजेचा पत्ता नसलेले हे कार्यालय जालन्यातील आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचं। या इमारतीसारखीच बिकट अवस्था इथं काम करणाऱ्या 7 कर्मचाऱ्यांची झाली आहे। 1 डिसेंबर 2020 ते 30 मे 2026 या कालावधीतील तब्बल 67 महिन्यांचा पगार न मिळाल्यानं या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली। 21 जुलै 2002 रोजी परतूर बाजार समितीचं विभाजन होऊन आष्टी बाजार समिती स्थापन झाली। मात्र वार्षिक उत्पन्न अवघं 12 ते 13 लाख रुपये असल्यानं कर्मचाऱ्यांचे पगार करायचे कसे असा प्रश्न निर्माण झालाय। 67 महिन्यापासून 2020 पासून पगारी बाकी आहे। त्याच्यामुळे आमच्या उपासमारीची वेळ आलेली कर्मचाऱ्यांकडे। आर्थिक परिस्थिती, मुलांचे शिक्षण, दवाखान्याचा खर्च, शिक्षणाचा खर्च आहे। पगार रखडल्याचा सर्वाधिक फटका बाजार समितीचे लेखापाल केशव बनसोडेंना बसलाय। बनसोडे हे कर्करोगासारख्या गंभीर आजारानं त्रस्त आहेत। 67 महिन्यांपासून पगार नसल्यामुळे उपचाराचा खर्च भागवायचा कसा या विचारानं बनसोडे कुटुंब हतबल झालं। त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झालेत। वडिलांच्या आजारपणामुळे आणि पैशाअभावी मुलीच्या शिक्षणाची प्रचंड परवड सुरू आहे। कॅन्सर झालेला आहे आणि परिस्थिती आमची खूप पगारी नसल्यामुळे बिकट परिस्थिती आहे आणि 67 महिन्याच्या पगारी बाकी असल्यामुळे आम्ही त्यांच्या आजाराला बरोबर उपचार करू शकत नाहीत। 66 महिन्याची पगारी बाकी त्यांच्या आणि आजार तर खूप मोठा झालाय। दुसरं म्हणजे काही साधन नाही ह्याचं, पैसे यायचं तिथून पगारी होत नाहीत ते मार्केट कमिटीमध्ये। तर रखडलेल्या पगाराबाबत झी 24 तासच्या टीमनं बाजार समितीचे सचिव कैलास मुजमुले यांना विचारणा केली। त्यांनीही आपली व्यथा मांडली। कर्मचाऱ्यांनी सचिवांचे पगार एकत्रच होता, त्यामुळे कर्मचाऱ्यांप्रमाणेच आपलाही 67 महिन्याचा पगार थकीत असल्याचं सचिवांनी स्पष्ट केलं। त्याचं उत्पन्न मिळत नाही, जिनिंग अभावी आणि भुसार मालाचं चालू होतंय, परंतु चालू असतानाच मग भाव कमी कमी झाल्यामुळे शेतकरी नाफेडला काही घालतात। नाफेडला गेल्यानंतर नाफेडची बाजार फीस बाजार समितीला मिळत नाही, मग सुपरविजन फीस हे उत्पन्न थोडं कमी होत चाललंय। तर या गंभीर परिस्थितीबाबत आष्टी बाजार समितीचे सभापती शत्रुघ्न कनसे यांना विचारलं असता कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनाबाबत आपण पणन संचालकाकडे पाठपुरावा करत असल्याचं त्यांनी सांगितलं। आमच्या समोर हा चॅलेंजिंग प्रश्न आहे। जसा मोठा प्रश्न हा कर्मचाऱ्याच्या पगारीचा आहे, तसं इतरत्रही प्रश्न आमच्या समोर भेडसावणारे आहेतच, परंतु या ठिकाणी आम्ही मार्ग निश्चित स्वरूपामध्ये काढण्याचा प्रयत्न करतोय। आमच्या स्तरावरून आम्ही ठराव घेतलेला आहे, DDR कडे याच्या संदर्भामध्ये पाठपुरावा चालू आहे। उत्पन्नापेक्षा पगाराचा खर्च जास्त असल्यानं आष्टी बाजार समिती पूर्णपणे आर्थिक गर्तेत सापडली। कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा हा प्रश्न केवळ कागदावर नसून त्यांच्या कुटुंबाच्या अस्तित्वाचा बनलाय। त्यामुळे आता पणन विभागानं यात तातडीनं हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मार्ग मोकळा करावा अशी आर्त हाक एक कर्मचाऱ्यांनी त्यांचं कुटुंब मानतात। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।